नमस्कार सर, मॅथ स्टडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. उद्या म्हणजेच येत्या 26 तारखेला बीएड द्वितीय सेमिस्टरचा जो पेपर होणार आहे तो एकात्मिक शिक्षण यावर आधारित 99% परीक्षेसाठी तुम्हाला येणारे प्रश्न, इम्पॉर्टंट क्वेश्चन यावर आज आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याचे पॉइंट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे समावेशित शिक्षणाची संकल्पना. समावेशित शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करा म्हणे, फायदे स्पष्ट करा म्हणे, उद्दिष्ट स्पष्ट करा म्हणे, व्याप्ती स्पष्ट करा म्हणे, गरज स्पष्ट करा म्हणे, महत्व स्पष्ट करा म्हणे, गुण स्पष्ट करा म्हणे. अशा पद्धतीचे वेगवेगळे एवढे प्रश्न जर विचारलं त्या सर्वांचं उत्तर तुम्हाला मी जे पॉइंट देणार आहे त्याच्या माध्यमातून द्यायचं आहे. मग तुम्ही सर्वप्रथम प्रस्तावना करतात. मी आता ते प्रस्तावना वगैरे सांगणार नाही, फक्त पॉइंटची चर्चा करणार आहे. प्रस्तावना करतात. प्रस्तावनेनंतर तुम्हाला पॉइंट लिहायचा आहे. ते पॉइंट तुम्ही एखादी आकृतीच्या माध्यमातून प्रेझेंट करतात. म्हणजे इथं काय समावेशित शिक्षण. मग याच्यापैकी कोणताही प्रश्न विचारू दे, फायदे विचारू दे, समावेशित शिक्षणाचे उद्दिष्ट विचारू दे, व्याप्ती विचारू दे, गरज विचारू दे, महत्व विचारू दे, हे लिहिण्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचे मुद्दे उद्याच्या परीक्षेसाठी समावेशित शिक्षणाच्या संकल्पनेवर आधारित 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे. मग याच्यामध्ये काय सार्वत्रिकीकरण. नंबर 2 काय सांगता आपल्याला सर्वांगीण विकास. शिक्षणापासून वंचित राहू नये. त्याच्यानंतर धर्म, जात, पात याचा विचार नाही, सर्वांना समान संधी. त्यानंतर आपल्याला असं सांगता येईल की अपंगत्वाचा विचार नाही, म्हणजे सर्वांना अपंगत्व बी असेल तर नाही, त्याच्यामध्ये अपंगत्वानाही संधी असल्या. त्यानंतर आपल्याला असं सांगता येईल दुर्गम भाग, खेडी, वाडी वस्ती. त्याच्यानंतर शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना परिपक्व बनवणे. इत्यादी मुद्द्याच्या आधारे समावेशित शिक्षणाची संकल्पना तुम्ही काय करू शकता, स्पष्ट करू शकता. हे पहिल्या मुद्द्याच्या अंतर्गत पहिल्या प्रश्नाचे पॉइंट हे मी तुम्हाला दिलेलं आहे. यानंतर दुसरा प्रश्न असं सांगता येईल आपल्याला की समावेशित शिक्षण आणि उपचारात्मक अध्यापन. नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्ययन अक्षमतेचे स्वरूप, संकल्पना आणि अध्ययन अक्षमतेचे प्रकार. हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे परीक्षेला येतो. अध्ययन अक्षमतेचे स्वरूप म्हणजे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी अडचणी असतात, विशेष अध्ययन क्षमता असते, शारीरिक दोष असतात, मेंदू रचनेत बिघाड असते आणि शारीरिक दुखापत असते. हे स्वरूपामध्ये आपल्याला सांगता येईल. आणि त्यानंतर अध्ययन अक्षमतेचे प्रकार. अध्ययन अक्षमतेचे प्रकारामध्ये सामान्य अध्ययन अक्षमता, तीव्र अध्ययन अक्षमता, वाचन अक्षमता, लेखन अक्षमता, गणितीय अक्षमता, संप्रेषण किंवा आकलन क्षमता अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये असे पॉइंट या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सांगता येते. यानंतरचा प्रश्न पुढचा प्रश्न मतिमंदाचे प्रकार स्पष्ट करा असा येईल. यामध्ये
एक सौम्य मतिमंदत्व, एक प्रकारचं सौम्य मतिमंदत्व असतं, त्याच्यानंतर मध्यम मतिमंदत्व, मीडियम प्रकारचा, आणि तीव्र मतिमंद, अति जास्त मतिमंदपणा असतो आणि अति तीव्र मतिमंदत्व, असे मतिमंदत्वाचे प्रकार तुम्हाला टिपा द्या अशा स्वरूपामध्ये विचारलं. त्यानंतर अन्य मुलाची संकल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार व शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा, असा अंधत्वावर तुम्हाला प्रश्न विचारलं. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना याच्यामध्ये अंधत्वाचे वेगवेगळे प्रकार पडतात. ते अंधत्वाचे प्रकार मी तुम्हाला आता देणार आहे. त्याच्या अगोदर अंधत्वामध्ये शिक्षकाची भूमिका काय आहे, म्हणजे डोळ्याची काळजी घ्यावी असा सल्ला शिक्षकांना देणं गरजेचं आहे. डोळ्यासाठी पोषक आहार सुद्धा महत्त्वाचा आहे, ते घ्यावं यासाठी मार्गदर्शन करण्याची भूमिका आहे. अजीवनसत्व आहार घ्यावं या संदर्भात मार्गदर्शन करण्याची भूमिका आहे. नात्यात लग्न करू नये, रिलेशन मध्ये या संदर्भामध्ये माहिती देण्याचा त्याची भूमिका आहे. त्यानंतर संसर्गजन्य रोगापासून संरक्षण कसं घ्यावं याची माहिती देण्याची भूमिका शिक्षकाची आहे. आहाराच्या संदर्भामध्ये कोणता आहार घ्यावं याची माहिती देणे, म्हणजे समतोल आहार कशा पद्धतीने घ्यावं याची माहिती देण्याची सुद्धा भूमिका आहे. लसीकरणाच्या संदर्भामध्ये लोकांना जागृत करण्याची भूमिका. नेत्र तपासणी वारंवार करून घ्यावी याचं मार्गदर्शन करण्याची भूमिका. आणि डोळ्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भामध्ये सल्ला देण्याची भूमिका याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. यामध्ये अंधत्वाच्या प्रकारामध्ये ही भूमिका झाली. आता अंधत्वाच्या प्रकारामध्ये पूर्णतः दृष्टीहीन, मंद दृष्टी, अंशतः अंध आणि शैक्षणिक दृष्ट्या अंध असे आपल्याला अंधत्वाचे प्रकार सांगता येईल. या पद्धतीने आपण या प्रश्नावर डिस्कस केलं. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. नेक्स्ट यानंतरचा प्रश्न असा आहे. हा प्रश्न कर्णबधिर मुलांची कारणे, अडचणी किंवा दोष विचारत आणि त्यास शिक्षकाची भूमिका. अडचणी विचारत किंवा दोष विचारत आणि त्यामध्ये शिक्षकाची भूमिका काय. पण याच्यामध्ये कारण काय, कर्णबधिर होण्याची अनुवंशिकता असेल, गरोदरपणातील आजार असेल आईचा, जन्माच्या वेळीचे कारण असतील, जन्मोत्तर कारण असतील, गोंगाट असेल आणि कानामध्ये काडी वगैरे करणे यासारख्या क्रिया असतील. आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध न घेणे अशा अनेक कारणांमुळे कर्णबधिरता निर्माण होते. त्यामध्ये आता शिक्षकाची भूमिका काय, मार्गदर्शन करण्याची, डॉक्टरचा सल्ला घ्यावा याबद्दल मार्गदर्शन करणे, श्रवण यंत्राची माहिती याबद्दल मार्गदर्शन करणे, श्रवण यंत्राचा वापर याविषयी माहिती देणे आणि कर्णबधिर झाल्याची कारणे काय ते शोधायला लावणे किंवा शोधणे इत्यादी भूमिका आपल्याला शिक्षकाची सांगता येईल. यानंतरचा प्रश्न असा असेल, सर्वसमावेशित शिक्षकाचे गुण, म्हणजे सर्वसमावेशित शिक्षक कसा असावा, म्हणजे गुण कसे असावे या संदर्भात प्रश्न जर विचारलं तरी अशा पद्धतीने जे गुण सांगता येईल. त्याच्यामध्ये समानता हा गुण असला पाहिजे, तो उत्साही असला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रभावी संवाद करण्याची क्षमता असली पाहिजे, त्याच्यामध्ये सकारात्मक विचार असले पाहिजे, तसेच लवचिकता ही गुण त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, सहनशीलता, उपक्रमशीलता आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला असला पाहिजे, म्हणजे ऑलराऊंडर डेव्हलपमेंट झालेलं पाहिजे, संशोधन वृत्ती. अशा या मुद्द्याच्या मार्फत सर्वसमावेशक शिक्षकाचे गुण किंवा सर्वसमावेशक शिक्षक कसा असावा असा प्रश्न विचारला तर हे देता येईल. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सांघिक अध्यापन किंवा ह्यालाच सहअध्यायी अध्यापन सुद्धा म्हणतो. दोन्हीपैकी विचारलं त्याची संकल्पना स्पष्ट करा तर त्याला या मुद्द्याच्या मार्फत संकल्पना स्पष्ट करू आपण. त्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त शिक्षक असतात, गट करून शिकवलं जातं, त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश त्याच्यामध्ये करून घेतला जातो शाळेमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. विविध क्षमतांचा उपयोग या सांघिक अध्यापनाच्या माध्यमातून करून घेतला जातो आणि वेगवेगळ्या कौशल्याचा उपयोग या ठिकाणी करून घेतला जातो आणि सांघिक भावना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये निर्माण केली जाते आणि शिक्षक विद्यार्थी याची आंतरक्रिया घडून येते. हे सांघिक अध्यापनाची संकल्पना यामध्ये सांगता येईल. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा प्रश्न आहे सर्वसमावेशक शालेय परिसराचे वैशिष्ट्य.
किंवा आदर्श समावेशित शाळा कशी असावी असा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला विचारला जातो त्यावेळेस या मुद्द्याच्या आधारे सांगता येईल. यामध्ये इमारत आहे, फर्निचर आहे, फर्निचर चांगलं असावं, ग्रंथालयामध्ये पुस्तकं जास्त असावी, प्रयोगशाळा असावी, क्रीडांगण व्यवस्थित असावं, इमारतीला खिडक्या वगैरे योग्य त्या ठिकाणी असाव्या, स्वच्छतागृह आणि त्याची स्वच्छता केलेली असावी, शालेय वातावरण पोषक असावं, पाण्याची व्यवस्था असावी आणि शाळेमध्ये शालेय बाग असावी. अशा मुद्द्याच्या मार्फत शालेय सर्वसमावेशित शाळेचे वैशिष्ट्य किंवा परिसराचे वैशिष्ट्य किंवा आदर्श समावेशित शाळेचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. यानंतरचा जो भाग आहे, यानंतरचा जो पेपर तुमचा होणार आहे, मेथडचे जे पेपर होणार आहेत त्याची लिंक तुम्हाला ग्रुपवर देण्यात येईल. तत्पूर्वी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.